माझ्यावर चाकू ऍसिड हल्ला करण्याचा प्लॅन होता असं मिटकरींनी म्हटलेलं आहे। कालच्या घटनेवरून अमोल मिटकरींनी हा गंभीर आरोप केलेला आहे। तर आमचे लोक झाडू घेऊन गेले होते, मिटकरींची तीच लायकी असं संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्या मिटकरी म्हणेल AK-47 घेऊन आले होते। देशपांडेंनी हा खोचक टोला लगावलाय। अमोल मिटकरींचा संदीप देशपांडेंवर पुन्हा पलटवार पाहायला मिळालाय। अत्यंत हिंस्त्र शस्त्र त्यांनी लपवलेली होती। आम्हाला असं कळतंय रॅप्टर, चाकू, ॲसिड हल्ल्याचा सुद्धा त्यांचा सगळा विचार होता। त्यानंतर त्यांनी वेपन आणले होते, गुप्त्या आणल्या होत्या आणि त्या त्यांनी पायात मोज्यामध्ये आत ठेवल्याचं आता कळतंय। जसं माजलगावला प्रकाशदादा साळुंकेच्या घरावर ॲसिड बॉम्ब हल्ला झाला, तसं माझं घर पेटवून देण्याचा सायंकाळी प्रयत्न होता ना। उद्या अमोल मिटकरी सांगेल की AK-47 घेऊन आले, की दिसली तर पाहिजे ना व्हिडिओत। दिसते का कुठे ॲसिड दिसतंय का कुठे काय दिसतंय का काय दिसतंय? उगीच आमचे लोक झाडू घेऊन गेलेले मात्र मारायला त्याला, कारण त्याची लायकीच ती आहे म्हणून झाडूनी मारला असेल त्याला। उगीच आपला ॲसिड उद्या सांगेल की बॉम्ब घेऊन गेलेले, AK-47 घेऊन आलेले। मूर्ख माणूस आहे, आपण जास्ती लक्ष देऊया नको त्याच्याकडे। देशपांडेची काय अवकात आहे, काय लायकी आहे ते एका महिला पोलीस ज्या होत्या भगिनी त्यांनी दाखवून दिली। शेवटी हा स्वतःला फ्रॅक्चर करून घेऊन पळून गेला। याच्यासारखी नीच वृत्ती दुर्दैवानं ती अकोला जिल्ह्यातच जन्माला आली। मला असं वाटतं त्याच्यामुळे त्याचा पक्षही अशा वात्रट लोकांमुळे डबघाईस येतोय आणि अशा मूर्ख आणि पळपुट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आले नाही। शेवटी त्याला थोबाड चालवल्याशिवाय त्याला त्याचा मालक भीक टाकणार नाही। ते त्याचा थोबाड चालू द्या ना। आम्ही पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तो किती थोबाड चालवतो ते बघतोच आणि त्यात किती मस्ती आहे, तर त्यानं दाखवावी त्याची मस्ती किती।